खूप कमी आवाज आहे, जोरात आवाज पाहिजे, कारण की आता 2 दिवसा आलाय जिल्ह्यात. आणि जर आवाजच आता तर जवळ आहे, मुंबईमध्येच आहे मी. आता तर संभाजीनगर मधनं हादरावलं होतं. तुम्ही मुंबईमध्ये असून पण हादरवत नाहीये, त्यामुळे जोरात जोरात बोलायचा. आणि जसं मॅडम म्हटल्या मागाशी की मला लाईव्ह करायला मी तुमचं केलंय, कारण की जे घरी बसलेत ना त्यांना या मोबाईलच्या मार्फतच दिसतं. त्यांना वेळ नाहीये, त्यांना त्यांच्या कुटुंबावर बसायचंय. आपण आरक्षण आणू, त्याची पायथं देऊ त्यांना, पण ते ऍटलिस्ट याचं हे तर झालं पाहिजे ना, त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. बरोबर ना. मी जर सांगितलं की घरी बसल्यांना, तर इथं पाहिलं तुम्ही तर कितीतरी फॅमिली झालं. मॅम तिथं मला वाटतं 7वा 8वा दिवस आहे, बरोबर. तिथं बसले, त्यांचं कुटुंब पाहतो 2-3 दिवसापासून रोज येत आहे. आता मला सांगा यांना काय तुम्हाला काय, यांचं आता वय राहिलंय, काय झालंय, मस्त प्रॉपर्टी आहे, सगळे तरी माणूस इथं खपतोय इथं येऊन का, तर ह्यांची जी लेकरं बाळ छोटी छोटी त्यांना आरक्षण भेटावं. तुम्ही घरी काय करताय? आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की कुटुंबाला घेऊन आता इथं अनिल जोडे साहेब, त्यांची आता ही छोटी मुलगी आहे, त्यांच्या पत्नी सौभाग्यवती, हे सगळं कुटुंब इथं आले, त्यांचा मुलगा पण आहे. मग तुम्ही इथल्या इथं घरातनं बाहेर निघून तुमच्या कुटुंबाला घेऊन काय येऊ शकत नाही? हा प्रश्न तुम्हाला का पडत नाही? बरोबर, मी बरोबर बोलतोय का? ज्यावेळेस बरोबर वाटेल त्याच टाळ्या वाजवा, तुम्ही टाळ्याच नाही वाजवल्या. मग परत एकदा घोषणा देऊ, लवकर 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 लवकर. आता हा प्रवास 60 वर्षाचा आहे, त्यामुळे किती सांगायचं, सगळेच सांगतायत, सगळेच बोलतायत, परंतु मी जे हायलाइट पॉइंट आहेत तेच फक्त सांगणार, कारण की तेच आता गरजेचं आहे. सगळ्यांना इतिहास माहिती, सगळेजण इथं बोलले. इथं माझ्यापेक्षा जेवढं माझं वय तेवढं त्यांना आंदोलनात घातले, त्यांचं सगळं आयुष्य आहे. माझं वय 30 वर्षापासून हे सगळे लोक आंदोलनात आहे, मी काय बोलणार, बरोबर ना. तर एका वर्षाचं सांगतो, याच्या अगोदरही सांगितले, पंढरपूरमध्ये हे सगळं चालू झालं. पंढरपूर मधनं मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यामध्ये 15 दिवसात GR काढतो म्हटले होते. 15 दिवस गेले. संभाजीनगर मध्ये गेलो, धनगरचं कास्ट व्हॅलिडिटी रद्द केलं आणि तिथनं रद्द करून आम्ही इथं आलो. परंतु इथं आल्यापासून आम्हाला एकच गोष्ट कळते की इथं कळमौलीमध्ये 2 लाखापेक्षा जास्त जनसमुदाय आपला, बरोबर आहे, परंतु इथं 200च्या वर आकडाच जात नाही. आता याच्यासाठी काय करायचं मला पण कळत नाहीये, आणि इथं बसलेलं कुणालाच कळत नाहीये. तर काल आम्ही इथं बसून एक संदेश दिला होता की आपण इथं उद्या नवरात्रीचं शेवट होणारे सगळ्या महिला इथं बसले, त्यांना सांगितलं होतं की तुमच्या मैत्रिणींना इन्व्हाइट करा. तर हे स्टेज भरून पुढे बसलेलं असं मला वाटलं होतं, पण हे अर्ध स्टेज तुम्ही भरलं फक्त. याच्यापेक्षा दुर्दैव काय असेल सर? मग तुम्हाला राग येत नाही का? आता क्रुशियल मोमेंटला आलो आपण, क्रुशियल म्हणजे 2 दिवसात या धनगर समाजाचं 60 वर्षाच्या लढाईला फुल स्टॉप लागणार आहे का, ते कंटिन्यू होणार आहे का, काय होणार आहे आपल्याला माहित नाहीये. परंतु जर आपण रेटा तयार केला, मग अशी मॅडम म्हणणं डेमोक्रेसी, ते आम्हाला माहिती आहे की लोकशाही, परंतु लोकच येत नाही. लोकांनी लोकांसाठी बनवलेली ही एक पद्धत आहे किंवा एक प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये आम्ही पण येतो, धनगर समाज पण येतो, आणि 2.5 कोटी समाज, त्याची 200 माणसं 250 माणसं समोर असतील, तर तुम्हाला कोण आरक्षण आणून देणार आहे? आणि तुम्हाला आरक्षण पाहिजे. आणि परत मी सांगतो, हे तुम्हाला नाही म्हणत आहे, हे जे बघतायत ना मोबाईल मधनं, त्यांच्यासाठी म्हणतो मी शब्द, शिव्या पण येतात मग, कारण की त्यांच्या जमीन आहे का नाही माहितीच नाही, त्यांना उठतच नाही, चालूच होत नाही. मला नुसतं दिल्लीला जायचं, गाडी चालू केली तर कसं काय जायचं दिल्लीला? इथली तर माझ्या गावातले तुम्हाला सांगतो, तिथं 5-6 कुटुंब राहतात, 5-6 मॅडम, त्यांना गावात किती आम्ही देखायला का चालू येत नाही. व्हिडिओ बघतोय कारण त्या तिकडं नाचतायत सगळे, बरोबर ना, हितायला काही मिळतात का? त्यांच्याच पोरांसाठी चाललंय ना, त्यांच्याच भविष्याच्या पिढीसाठी चाललंय ना. काल मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याबरोबर राजकारण कसं तयार होतं. आता मगाशी म्हटले कोणतरी भाषण करताना, शायद तुम्हीच होता, की शिंदेला पाडायचं म्हणतायत काय जण,
तर शिंदेला पाडायचं आणायचं कुणाला? का आम्ही मेलोय का? अरे 2.5 कोटीचा समाज आहे, 92 मतदारसंघ. तुम्हाला इन्सल्ट करायचं नाहीये, मी असंच बोलतो, इन्सल्ट फील करूच नका कोणी, कारण की माझी पद्धत अशी आहे. 2.5 कोटी समाज आहे आपला. 288 पैकी 92 मतदारसंघ असे येतं ज्याच्यामध्ये फक्त धनगरांनी ठरवलं ना की धनगराच्या उमेदवारांना मतदान द्यायचं, तरी आपले 50 आमदार बनतील. आणि हे 40 आमदारामध्ये त्या 3 तिघाड काम बिघाडाचं सरकार स्थापन करू शकतात. आणि आपण जर 50 जण झालो तर या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवायची ताकद आपल्यामध्ये येते. आणि आपण फक्त ते विचारच करत नाहीये. मग हा विचार तुम्ही करणार कधी? सांगा, तुम्ही कधी करणार हा विचार? नुसतंच म्हणायचं आमच्या आमदारनं, आमचा नगरसेवक नाही, आमचा जेपी सदस्य नाही, आमच्या सभापती नाही, आमचे अधिकार नाही. एक किस्सा सांगतो. परवा दिवशी ते शुद्धीपत्र काढलं. आता त्या शुद्धीपत्रकाचा किस्सा किती जणांना माहितीये? किती जणांना माहिती? हात वर करा. बरोबर? आता मी हात वर करता म्हणून विचारला माहितीये का नाही? बरोबर, माहितीये. तुम्ही अपडेटेड आहात की काय झालं काय नाही झालं. मी सांगतो तुम्हाला काय झालं. आम्ही पंढरपूरमध्ये बसलो, पंढरपूरमधनं उठलो, संभाजीनगरला गेलो. संभाजीनगरला 25 तारखेला सागर खिल्लाऱ्याने जे धनगरचं सर्टिफिकेट साठी अप्लाय केलं होतं त्याचं ते फॉर्म होता किंवा ऍप्लिकेशन होतं ते रद्द झालं. आता रद्द झाल्याच्या नंतर तुम्ही बघा किती फास्ट हालचाल झाली मंत्रालयामध्ये. ते रद्द झालं. दुसऱ्या दिवशी, मी आता त्याचं नाव घेत नाही कारण की तो सरकारी ऑफिसर आहे, मला नाव देणं उचित नाहीये, परंतु एका समाजाचा आपल्या विरुद्ध कोण आहे माहिती तुम्हाला? मी आता एक समाज म्हणेल तर तिथं तुम्ही समजून घ्या की कुठला समाज. बरोबर? तर त्या समाजाच्या ऑफिसरनं पटापट कार्यवाही केली, हालचाली केल्या आणि विदिन 8 डेज मॅडम, विदिन 8 डेज असं शुद्धीपत्रक काढलं की या राज्यामध्ये 36 नंबरला जे धनगर आहे मराठी त्याच्या ऐवजी धनगर वाचावे. आता मला याच्या बुद्धीची किळस येते. आम्ही ते धनगरचं प्रकरण कॅन्सल करून आलो. या जगाला माहिती या पृथ्वी तलावर धनगर कुठंच नाहीये. आणि हे माकड काय म्हणतोय? धनगर ऐवजी धनगर वाचाव. म्हणजे अक्कल आहे का? परंतु ते त्याच्या जागेवर का नाही स्मार्ट आहे. तुम्हाला अक्कल आहे का की हे माकड असं म्हणते तरी तुम्ही म्हणते नाही? बरोबरच म्हणते, बरोबरच म्हणते. आम्ही त्या मंत्रालयात उड्या मारल्या, त्या वर्षा बंगल्यावर कुणालाही जायला अलाउड नसतं, तरी आम्ही तिथे केसेस घ्यायला गेलो. बरोबर आहे? हा छोटे प्रोग्राम होत होते ना म्हणून त्यांच्यावर प्रेशर होता आणि त्या प्रेशर मध्ये आम्ही मुळाशी गेलो. दुसऱ्या दिवशी रात्रीच ते पत्रक आलं की बाबा कॅन्सल केले. आणि मला दुसरी एक गोष्ट कळत नाही, त्या दिवशी मी तब्बल इथं 1.5 तास बोललो, 1.5 तास. आणि मी माझ्या आयुष्यात एवढा पेटलेला कधीच पेटलो नव्हतं. एवढं बोललो, रडलो पण. त्याच माणसं आमची पेटली. बरोबर आहे? त्यानंतर मी बरीच सारी लोक म्हणायला लागली गणेशचं वेगळंच नाही बघितलं. आणि काय ते बघायचं होतं पण मी दाखवलंच नाही, कारण की रोज बोलायचं नाही की ते दुखतं, पोटात दुखतं आणि बोलताना सोपं नसतं, इथनं बोलायला लागतं. त्यावेळेस तुम्हाला पोचत नाही. तुम्ही मला भाषेत बोललो की तुम्हाला आहे चला ठीक आहे असं होतं. त्यामुळे लोक आक्रमक बोलतात. तर आम्ही त्याच्या मुळाशी गेलो. मुळाशी गेल्याच्या नंतर वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून आम्ही असं हे सगळं प्रोसेस करतो असं त्या पत्रामध्ये लिहिलं होतं. म्हणजे हा देश सो कॉल लोकशाही ही संविधानानुसार चालते. हे अधिकारी चालवतात का मंत्रिमंडळ चालवतं? कुठलाही कायदा बनवायचा अधिकार हा अधिकाऱ्यांनी एका मंत्र्यांना आहे का मंत्रिमंडळाला आहे? संविधानाला आहे. संविधानानुसार जे निर्णय त्यांना आहे ना. मग ह्याला आगाऊपणा कोणी करायला सांगितलं होता? सांगा तुम्ही, कोणी करायला सांगितलं होता? ह्याला आगाऊपणा केला, तो सक्सेसफुल पण झाला, परंतु तरी पण धनगर झोपलेला असेल. म्हणजे कोणतरी आला तुमचं हक्क आरक्षण कसं थांबेल. आणि ते किती महत्वाचं होतं तुम्हाला सांगतो. 36 नंबरला जे ओव्हरऑल धनगर लिहिलंय ना तेच कॅन्सल त्यांना केलं. ते कॅन्सल केलं. तुम्ही 36 नंबरला क्लेम कसा करणार? तुम्ही क्लेमच करू शकत नाही ना. म्हणजे तुमचं झाडच उठून टाकलं.
तरीही त्याच्यावर या धनगर समाजानं निलंबन करा म्हणून कुठेही निदर्शने केली नाहीत मॅडम, कुठंही. अहो इथं नुसतं आज मी काल सांगितलं होतं, कुणी निदर्शने केली नाही. पोलीसच्या ऑफिसरला असं चालू, पोलीसच्या ऑफिसरची अहो हे एवढा गंभीर विषय ऍक्ट बनवून कुठल्याही जमातीला जातीला त्याच्यामध्ये टाकण्याचा एक कायदा बनतो आणि तो कायदा हे मंत्रिमंडळ बनवतं, अधिकारी बनवत नाही. इथं ह्या बीडमध्ये पण खूप सारे अधिकारी आहेत, बनवतात का अधिकारी कायदा? मग ह्याला कोणी अधिकार दिला? जर त्याने केलं ते केलं, परंतु तुमच्या लक्षात आणून देऊन तर तुम्ही शंकापर्यंत दप्तर बसलाय. मला खात्री आहे जोडे साहेब, मी तुम्हाला सांगतो, उद्या जरी हे जी.आर. निघला नाही निघला ना तरी हे धनगर समाज गप्पच बसला. का तर त्यांना आजच लागत नाही आहे. आज आम्ही काही जणांना आग लावणार होतो, परंतु ह्यांना समाजापेक्षा त्या प्रशासनावर नाही विश्वास. आता या वकील मॅडम आहे, तुम्ही वकील आहे ना, वकील मॅडम आहे, जर कुणाला घाबरत असतील ते वकिलांना घाबरतात, आम्ही तर कुणाच्या बापाला घाबरत नाही. सांगतो काय करतील, जेलमध्ये टाकतील, मारून टाकतील, याच्या व्यतिरिक्त काय करणार आहे? आणि या जातीसाठी मला मारायला मिळेल म्हणजे त्यासाठी मी भाग्यवान समजतो. या जातीसाठी मला जर मरण आलं तर काय खोडणार आहे? अरे वर्षा बंगल्यावर जायला ना धमक लागते, धमक. कोणच केसमध्ये गेलं ना, आम्ही गेलो, काय करायचं ते करा, काय करणार? जेलमध्ये टाकणार ना. आणि इथे बसलेला प्रत्येक ह्यांना जेल झाली नाही. महात्मा गांधी जेलमध्ये नव्हते, भगतसिंग सुखदेव जेलमध्ये नव्हते, कोण जेलमध्ये नव्हते? ज्यांची पूजा आज तुम्ही करताय ते कोण जेलमध्ये नव्हतं? प्रत्येक जण जेलमध्ये होता. तुम्हाला जर तुमच्या हक्काचं पाहिजे असेल ना तर तुम्हाला केसेस अंगा घ्यायला लागतील यार. काय विचारता ते की तुम्ही आंदोलन करू नका? मला सांगा, पांडुरंग यादव माहितीच नाही तुम्हाला? त्यांना पंढरपूरच्या भाषेमधून चुकून एक शब्द गेला की काय लायकी आहे किंब समाजाची आमच्या विरुद्ध राहायची. तर त्या पांडुरंग मेहरकरांच्या निषेधार्थ त्या समाजानं रॅली काढली, त्यांचे फोटो बनवले आणि त्याच्यावर जोड्याने मारलं. तेच तुम्ही काय मिळाला होता का? सांगण्याला मिळाला होता का तुम्ही? कोणी तर काय गोष्ट होती कोरे साहेब, लिंबूचं पान काय ते पत्ता कडवा आहे, काय का लिंबचा पत्ता कडवा आहे, माझा समाज नाहीये. पण तो म्हणत होता जर तुमच्या पुढे आग लागली नाही, कारण की तुम्हाला माहितीच नाही असं झालंय काय. जे आपले फ्रंट लाईनला भगतसिंग सुखदेव राजगुरू मल्हारराव होळकर लढतायत त्यांना दोरे पडले काय, त्यांना फाशी गेले काय, वी डोंट केअर. कारण की माझं तर घर भारी चाललंय, बरोबर ना साहेब? अरे तुम्हाला कधी म्हणजे कधी तुम्ही सुधारणार आहे मला कळतच नाही. 2.5 कोटी आणि 250 माणसं असतं. मला सांगा या महाराष्ट्रामध्ये इथं सगळे ऑफिसर्स पण आहेत, तिकडे पोलीस आपले उभे येतं, इकडे जे काय शांती मंडळ येतं, इथं वकील येतं, सगळे येतं. मला सांगा आतापर्यंत जर कुणाचे प्रतिकृती किंवा त्यांचे पोस्टर झालेले असतील तर त्याला कुणाला कसं झाली आतापर्यंत? कुणा गुन्हे दाखल झाले का आतापर्यंत? आणि आम्हाला जाळून घ्यायची गोष्ट नव्हती करत. आम्ही ज्यांना आम्हाला जाळे झाले 60 वर्ष त्यांना जाळायची गोष्ट करत होतो. मग तुम्हाला का राग येतोय आणि तुम्हाला राग येतो तर त्या 60 वर्षाचं आरक्षण जातो कधी? तुम्हाला काय मजा येते का इथं बसायला? कामधंदा सोडून तुम्ही आता हलका माणूस आहे का? काय कमी आहे माणसाला? सगळं सोडून इथे रस्त्यावर फुटपाथवर बसले. मग हे आम्हाला आमच्या आरक्षणापासून दूर ठेवतात. त्यांना जाणार नाही, गाडून टाकू, गाडून. आणि आताच्या इलेक्शन मध्ये दाखवू आणि फक्त तुम्ही आहे ना जी.आर. काढू नका. हे कलम ते कलम आम्ही काय शिकलो नाही का? आम्हाला कळत नाही कायदा काढून सारखं यायचं. तुला मला जायचंच नाही या भारत देश सोडून, नाही करायचं पासपोर्ट. कशाला जाऊ? एवढा माझ्या सुजनांची पण आमची नाही द्यायचं बाहेर. पासपोर्ट काढायला प्रॉब्लेम येईल बरं का, हे करायला प्रॉब्लेम येईल बरं का, ते करायला प्रॉब्लेम येईल का? अरे तुम्ही तुमची बाजू सेफ करणार, आमची बाजू कोण सेफ करणार?
आणि आम्ही रोज रिपोर्ट पाठवतोय. त्यांची आता का आरक्षण द्यायचं? काय रिपोर्ट पाठवण्याचे? आम्ही रोज रिपोर्ट पाठवतोय, सरकार पॉझिटिव्ह आहे, हे आहे ते आणि 60 वर्ष का लागली? का लागली सांगा ना. आणि तुम्ही गपगुमान असं ऐकून घेता, तर त्यांचं बरोबर आहे. तुम्ही येतच नाही तर त्याला धडकीच भरत नाही. एक डायरेक्ट बघा, आम्ही एका न्यूज चॅनल मध्ये त्या दिवशी मॅडम गेलतो, त्यांना म्हटलं सर आमच्या तुम्ही न्यूज दाखवत नाही, आम्हाला न्यूज मध्ये आल्याशिवाय आपल्याला कोण घेणार आहे का ग्रांटेड न्यूज? तर ते म्हटले आम्ही काय करायला लागेल? ते म्हटले तुम्हीच सांगता 2.5 कोटीचा तुमचा धनगर समाज आहे आणि सोशल मीडियावर तुम्ही काय काय होत नाही तुमचं. अहो तिकडून नुसतं ते जरांगे पाटील म्हणजे सरकार मग अशी म्हटले, तर त्याचे मिलियन्स मध्ये न्यूज गेले, मिलियन्स. मग त्याला कुठला ना कुठला चॅनल घेणारच ना. आणि आम्ही इकडे हे सरकार म्हण, नाही तर अरे माझ्या बागल्या म्हण, नाही तर शिंदे साहेबले चांगलं म्हण, नाही तर त्याला शिव्या घाल. आम्हाला कोण कुत्र सुद्धा विचारत नाही का? तर आम्हाला विचारायला तुम्ही कुठं जागे आहे का? जागे. आज मी काल तुम्हाला सांगितलं तिथं फक्त महिलाच दिसल्या पाहिजेत आणि आज फक्त महिलाच बोलणार. आल्या का महिला मॅडम? मग मला सांगा ना, आम्ही काय करू? काय करू सांगा? मला समजत नाही काय करू. मी पण शिकलो, तुम्ही वकील आहे ना, 4 प्रोफेशनल डिग्री आहे, वकील, सीए, आर्किटेक्ट, डॉक्टर. मी आर्किटेक्ट आहे आणि आर्किटेक्टची व्हॅल्यू या सिटीतल्या लोकांना माहिती का असते, किती पैसे असतात. मी सगळं सोडून दिलं, सगळं सोडून दिलं. माझं पत्राचं घर आहे तरी मी इथं मुंबईचं हडा 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 भुतागत, आणि तरी तुम्हाला जागे नाही. तरी तुम्हाला मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला जाग कधी येईल? काय वाटतं साहेबांना कधी जाग येईल? काय वाटतं मॅडम तुम्हाला कधी लोकांना जाग येईल? तुम्ही मला 25 वर्ष झालं या मॅडम, एक स्त्री असून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. आम्ही आता भेटलो, मी नुसतं मोबाईल मध्येच बघत होतो यांना. हे पण हरल्यागत होता पण ही लोक सगळी एक त्यांच्यानंतर समजत नाही की काय करू, समजत नाही काय करू. आज आता काल आम्ही त्या टेमनी नाक्यावर गेलो, किती जण होतो आपण सर? 5 लोक, फक्त 5 लोक. काय ते मुख्यमंत्री आम्हाला विचारणार तरी आम्ही गेलोय, कारण की इतिहास घडवायला लोकसंख्या नाही लागत नाही, फक्त एक आयडिया लागते आणि ती आयडिया आमच्या 5 जणांच्यात होती, परंतु ते निघून गेले म्हणून ती सक्सेसफुल झाली नाही. बरोबर ना? तर मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची, 2 दिवसाला आले आणि मला अजून एक गोष्ट बोलायची. मला तुम्ही अडवू नका. मला खूप वेळा असं सांगितलं जातं की नेत्यांवर बोलू नको, नेत्यांवर बोलू नको. बरोबर आहे? आता थोडे नेते हे थोडं सोडून द्या, ते फक्त एक धनगर समाजाचे कार्यकर्ते आमच्यासारखे. बघा, हे जरी नेते असले तरी आम्ही आमची गायरी ना का नाही गायरी? मग तुम्ही थोडं समजून घ्या. बरोबर आहे? मागच्या 2 आठवड्यापूर्वी माननीय पडळकर साहेबांनी टीव्ही चॅनलवरने एक आदेश दिला संबंध महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला. काय होता आदेश? की राज्यव्यापी आता घराला आग लागली, आता तुम्हाला पेटून द्यायला लागेल, हीच वेळ असं सगळं सांगून त्यांनी सांगितलं की राज्यव्यापी रस्ता रोको झाला पाहिजे. आणि तुम्ही पाहिलं की पडळकर साहेबांचं किती लोक आहेत, सगळ्या महाराष्ट्रात रस्ता रोको झाला का नाही मॅडम? बरोबर आहे? त्यानंतर कुठलाही नेता, आता आपले भरणे मामा आहेत, पडळकर साहेब आहेत, जानकर साहेब आहेत, त्यानंतर शेंडगे साहेब आहेत, त्यानंतर गौतम आहेत, यशपाल भिंगे आहेत, त्यानंतर घनश्याम बापू आहेत, तुम्ही आहात, वाक्षे साहेब आहेत, असे कितीतरी छोटे मोठे नेते आहेत. आता 2 दिवसा विषय आलाय, किती दिवसावर? 2 दिवसावर. हे आव्हान का करा नाही? आमचं तुम्ही ऐकताय का? गण्या इथं किती जरी बोंबायला, तुम्ही ऐकताय का आमचं? सांगा ना. काल मी इथं एवढा बोंबालो होतं, म्हणलं त्या 10 जणांचे चेहरे लावायचे, बरोबर रावण बनवायचं रावणांना आणि जाळून टाकायचं, झालं का? म्हणजे गण्याचं कोण ऐकतंय का? नाही ऐकत. तुमचं तुम्हाला प्रॉब्लेम असते, परंतु आमचं तुम्ही ऐकत नाही, ते ह्यांचं ऐकतंय का समाज? मग हे 2 दिवस राहिलेले असताना गप्प काय? अहो, आमची काही लोक, आता इथं पब्लिकली सांगायचा विषय नाही, पण आमची काही लोक या समाजाच्या संपर्कात आहेत. बरोबर?
तर तिथं काय काय गोष्टी घडतात आम्हाला सगळं कळतंय. मी तुम्हाला पर्सनली ते मेसेजेस वगैरे काय असेल सगळं दाखवेल, बरोबर. परंतु आमचा नेता काल पण मी भेटलो काही लोकांना, ते विजनच देण्यात किंवा आदेशच देण्यात. मी काय म्हणलो एका साहेबाला की आमच्यासाठी आदेश काय, की आता आम्ही करू काय पुढं, बरोबर आहे. नाही चाललंय तर बरं चाललंय. आता इथं कितीतरी ऑफिसर्स आहेत आणि आम्ही कितीतरी ऑफिसर्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये मंत्रालयामध्ये किंवा वरिष्ठ पातळीवर एकच गोष्ट ऐकायला भेटते की रेटा हा महत्वाचा आहे. लोकशाहीमध्ये लोकसंख्येला महत्व आहे आणि ती लोकसंख्या आपल्याकडे आहे, परंतु ते तुम्ही दाखवत नाही. उद्या जर GR नाही निघाला साहेब तर मला आश्चर्यच नाही वाटणार काय का. तर मी हा विचार करेन, आत्मपरीक्षण करेन की आम्ही किती लढलो. बरोबर, तुम्ही हा विचार करणार का की आम्ही किती लढलो. ज्यावेळेस माझ्या घराला आग लागली होती त्यावेळेस ती आग मिटवण्यासाठी आम्ही किती लढलो, हा प्रश्न तुम्हाला पडतो की नाही पडत, बरोबर ना. हा प्रश्न तुम्हाला पडतो की नाही पडत. आणि जर पडत असेल आणि जर खरंच तुम्ही धनगराच्या अवघात असाल ना तर तुम्ही मेसेजेस फॉरवर्ड करा, तिथं या तुमची लोकसंख्या दाखवा, तरच हे घाबरतील आणि तरच तुमचा GR निघेल. नाहीतर नाही निघणार. जर तुम्ही एकत्र येणार का, तुम्ही एकत्र येणार का. अरे का मी आलो फक्त एकच भाषण करतो, वेगळं काही बोलतच नाही. काही की वेगळं बोललेलं मला तुम्ही चान्सच देत नाही. मला खूप काय बोलायचंय धनगर समाजाच्या फेवर मध्ये, पण ते लोकच नाही तर मला पहिल्यांदा लोक कसले तर हेच म्हणायला लागेल ना. चालूच राहील. तर मी तुम्हाला हे सांगतो बांधवांमुळे, आपण 2 दिवसात आज कॅबिनेट होती, परंतु ती कॅबिनेट कॅन्सल झाली. आता सोमवारी कॅबिनेट आहे, बरोबर आहे. तर उद्याचा दिवस आपल्याकडे, आपल्याला काय काय करायला लागेल. तुम्ही कुठलंही आंदोलन करू नका, तुम्ही काहीच करू नका. फक्त एक पत्र जरी आला ना तरी सरकारला धडकी बसते, बरोबर का नाही. तर तुम्ही एकत्र काय येत नाही, तुम्ही एकत्र काय येत नाही मला हे सांगा. आता इथं कितीतरी पुरुष आले, जर तुम्ही कुठून आलाय, वाशी, तुमच्या घरी कोण कोण असतं. 2 मुली आणि 1 बायको. किती वर्षाच्या मुली, 4 वर्षाच्या. म्हणजे आता अजून 10 वर्षानं तुमच्या डोक्यात टेन्शन चालू होणार आहे, त्याचं शिक्षण हे. तुम्हाला वाटते माझी मुलगी डॉक्टर झाली पाहिजे, बरोबर आहे. आहेत का पैसे आपल्याकडे, पण वाटतं डॉक्टर झाली पाहिजे. परंतु उद्या जर एसटीचं आरक्षण भेटलं तर खूप कमी पैशात ती डॉक्टर होईल. मग त्या मुलीला कळलं पाहिजे ना की बाबा आपला प्रॉब्लेम काय, माझे पप्पा तिथं चालल्यात, माझे पती तिथं चालल्यात, आणि तुम्हालाही वाटलं पाहिजे की आम्ही तिला घेऊन यायला पाहिजे होतं. मी इन्सल्ट नाहीये, पण दिस इज द हार्ड रियालिटी. यू हॅव टू ऍक्सेप्ट इट, बरोबर आहे. पण तुम्ही उद्यापासून आणणार, आणि जरी नाही आणलं ना तर मोबाईल मध्ये तुम्ही लिहा, वाचा, फॉरवर्ड करा. का तर तुम्ही आता कुणाबरोबर तरी लग्न केल्यामुळे सासरची माणसं तुम्हाला कनेक्टेड येतं, बरोबर आहे. तुमच्या माहेरची लोक तुम्हाला कनेक्टेड आहेत, तुमचा फ्रेंड सर्कल तुम्हाला कनेक्टेड आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादा मेसेज टाकता ना त्यावेळेस त्या सगळ्या आजूबाजूच्या फ्रेंड सर्कल मध्ये तो मेसेज जातो. मग केलं पाहिजे ना. आता मी आज माझ्या मोबाईलची हालत सांगतो काय. आमचे मला वाटतं जवळपास 450 ग्रुप माझ्या मोबाईल मध्ये धनगरांचे, बरोबर. आणि त्या सगळ्या ग्रुपमध्ये मला पर्सनली एकच मेसेज येतो, विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. आता मला सांगा, नाही दिला तर ठीक आहे, त्याचं प्रेम आहे म्हणून माझे होते, आय कॅन अंडरस्टँड, बरोबर आहे का नाही. परंतु त्याचबरोबर अजून एक मेसेज जर आला असता की आपल्याला कळंबोलीमध्ये आज दसरा मेळावा ठेवलेला आहे आणि तिथं मोठ्या संख्येनं आपल्याला तिथं हजेरी लावायची, तर मलाही छान वाटलं असतं. का तर याच्यात एक सिद्ध झालं जोडी साहेब की हे ह्यांना आपण म्हणतो ना, यांना समजत नाही, यांना समजते, फक्त ह्यांना कळलं नाही काय फॉरवर्ड करायचं, बरोबर आहे का नाही. काय फॉरवर्ड करायचं, तर आपल्या समाजाच्या गोष्टी तुम्ही फक्त 2 दिवस फॉरवर्ड करा, फक्त 2 दिवस करा. कारण की त्याच्यानंतर नाही भेटले की मग परत 5 वर्ष
हाच सगळा कार्यक्रम आहे. परत गण्या 4 वेळा उपोषणाला बसणार, परत खंगान मेला तरी तुम्हाला काय फरक नाही पडणार. फक्त 2 दिवस गण्याला मरून देऊ नका आणि आमच्या अहिल्यादेवींना मरून देऊ नका. हे तुमच्या हातात. बरोबर ना बाबा? बरोबर आहे का? बरोबर आहे. करणार ना तुम्ही? सगळे करणार का? मी जे यांना सांगितलं, कारण की ते फक्त मी त्यांना सांगितलं, पण तू तुमच्या सगळ्यांसाठी हा संदेश आहे. अरे करणार का? दोन्ही हातवरून सांगा, करणार का? ते सुद्धा म्हणताय जीव मल्हार, करणार ना? बरोबर. आता 2 दिवस आपल्याला ना झोपायचंच नाही. त्या दिवशी आम्ही तो शुद्धीपत्रक निघलं ना, आम्ही झोपलोच नाही मॅडम, कारण की आम्हाला झोपच येत नव्हती की आता उद्या काय होणार आहे. उद्या तुम्ही पण झोपला नाही, अक्षरशः माणसं तर रडली सुद्धा, आणि वाटलं उद्या धिंगाणाच होणार आहे. परंतु परत बॅक टू वर्क. त्या सिच्युएशनला इथं फक्त मॅडम आणि त्यांच्या घरातली लोक, त्यांची पाहुणे रावली आणि ज्यांना लई खाजले ते, म्हणजे त्यांना वाटतंय धनगराला आरक्षण भेटलं पाहिजे, परंतु ह्यांना का वाटाने आरक्षण भेटलं पाहिजे मला समजतच नाहीये. मी जे बोलतोय ते तुम्हाला पटतंय का? पटतंय ना? आणि तुम्हाला गोष्ट सांगतो की या समाजात आहे ना एक चुकीची एक कॉन्सेप्ट किंवा एक भावना तयार झाली ताई. काय की आंदोलनं उभी होतात, त्यातनं नेते बनतात, ते आम्हाला फसवतात आणि मग आम्ही नाही येणार. 60 वर्ष कुठं काय भेटलं तेव्हा आता गण्याभाऊ मला तरी भेटणार किंवा वाक्षे मॅडम इथं उपोषण केलं तरी भेटणार, ही तयार झाले. बरोबर का नाही? परंतु मी तुम्हाला विश्वास देतो, याच मुंबईमधून आम्ही पत्रकार परिषद घेतली होती. गुरु सर, मी, जोडे साहेब, त्यानंतर ईश्वरजी ठोंबरे, त्यानंतर विजयजी गोपने, त्यानंतर आमचे अजून किरण यमगर वगैरे सगळे होते. बरोबर. आणि तिथून आम्ही फक्त ऐलान केला होता की आता धनगर आरक्षणावर आम्ही एक राज्यव्यापी अधिवेशन घेणार आहे, आणि ते आम्ही पुण्यात घेतलं. आता पहिलंच म्हणजे या अपॉलिटिकल चेहऱ्यांनी, ज्यांना राजकीय चेहरा नाहीये, ती पोरं एकत्र आली आणि त्यांना राज्यव्यापी अधिवेशन घेतलं. आणि नेहमीप्रमाणे जे कुठे आंदोलन असू दे, कुठे काय असू दे, तेच चेहरे दिसतात. एक तर विद्याताई दिसणार, अजित तरंगे दिसणार, पडळकर दिसणार, गण्या दिसणार, जोरे दिसणार, हेच चेहरे दिसतात. फिरून फिरून तेच चेहरे, आणि ते सगळे तिथं आले. कारण की आम्हाला वाटलं आता एवढं व्हायरल झालंय मॅडम, तर तो सगळा 500 लोकांनी तो ऑडिटोरियम भरेल. बरोबर. तर त्यात आम्ही फक्त 200 माणसं, फक्त 200 माणसं. बर. त्यातनं चर्चा झाली, सगळ्याला वाटलं काहीतरी होईल. आता आम्हाला वाटलं नव्हतं काहीतरी म्हणजे एवढं मोठ्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहे. मॅडम पण माहिती होतं की यांचे पती ते, त्यांना रोज माहिती काय होते, त्यांना माहिती या गुरुशेठच्या पत्नी आहेत आमच्या वैदी, त्यांना माहिती की ती माणूस किती दिवस बाहेर आहे, 2 महिने झाले बाहेर. तर तिथनं आम्ही ठरवलं की आपण एक राज्यव्यापी आमरण उपोषण करू, कारण की आपण तुकड्यात उपोषण केली. आता आपल्याला एक व्हायचं. जर धनगर समाज एक झाला तरच आपले प्रश्न मार्गी लागतील. आणि आम्ही पंढरपूरला, त्यात पण काय पंढरपूरला बसलो. पंढरपूरला बसल्याच्या नंतर विदिन 3 days म्हणजे 3ऱ्या दिवशीच मंत्रिमंडळातले 2 मंत्री आणि आपले काही नेते, पडळकर साहेब, त्यानंतर बापू शेंडगे अण्णा, हे सगळे तिथं आले आणि त्यांनी 4थ्या दिवशी आमची मीटिंग लावली. ही पहिली गोष्ट जी पॉझिटिव्ह झाली. टाळ्या वाजवा. हा ना. मीटिंग लावली. आता मीटिंग लावली त्यावेळेस रविवार होता. रविवारी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी मीटिंग घेतली. मी बोर नाही ना करत. मीटिंग लावली रविवारी. आपले सगळी लोक तिथे गेली. 7 लोकांची मंत्री आपले शिष्टमंडळ होतं, पण त्या हॉलमध्ये होती 70 लोक. आता याला काही लोक निगेटिव्ह घेतात, पण मी पॉझिटिव्ह घेतो, कारण की ती जी 70 होती ना, त्यांना खऱ्या अर्थानं वाटत होती की धनगरांचं काहीतरी भलं व्हावं. बरोबर आहे. ती 70 तिथं गेली. 3 तास मॅडम मीटिंग चालली मुख्यमंत्र्यांबरोबर, 3 तास. आणि त्या 3 तासामध्ये हाच युक्तिवाद झाला. तो ऑफिसर म्हणायचा XYZ कम्युनिटीचा, तर मी कम्युनिटीचाच म्हणणार, कारण की ती तसंच आहे. आणि त्यांना 7% आरक्षण असल्यामुळे काय होतं, त्यांचे एवढे माणसं त्या मंत्रालयात बसवलेत ना, की त्यांचे एवढे ऑफिसर आहेत. आता आपले 3.5% हातावर मोजणारे 5-6 जण आहेत, आणि त्यांचे 500-600 येतात.
त्यामुळे तो लगेच फिरवता सगळे सूत्र. तर तो आम्हाला सारखा डावलत होता. परंतु पहिल्यांदा या धनगर समाजाच्या इतिहासामध्ये एक गोष्ट मला आवडली जोडे साहेब, ती म्हणजे जी न्यायालयीन लढाई लढत होती अहिल्यादेवी प्रबोधिनी मंचाची माणसं ती तिथं होती. जे आमच्यासाठी विधिमंडळात याच्यामध्ये आमचे प्रश्न मांडतात ते आमचे आमदार सगळे तिथं होते. जे आमच्यासारखी पोरे रस्त्यावर बसून उपोषण आंदोलन करतात ती सगळी माणसं त्या मिटिंगला होती. आणि जे पडद्या मागून ऑफिसर्स लेवलचे असतील किंवा पडद्या मागून जे समोर येत नाहीत पण काम करतात ती लोक तिथं होती. आणि पहिल्यांदा मला असं वाटलं की धनगर एक झाला, कारण की अहिल्यादेवी प्रबोधिनी मंच आमदार त्यांचं उपोषण करते, त्यानंतर बॅकग्राऊंडची माणसं आणि जनता ही सगळी एक झाली आणि कॉन्फिडन्स वाढला. हा आपला दुसरा सक्सेस होता. आणि तिथं हे सक्सेसफुल ठरले त्या वाघमारे त्या माणसाला थांबवायला आणि मुख्यमंत्र्यांचा विश्वास जिंकायला. त्यावेळेस तो माणूस म्हणत होता की तुम्हाला एसटीच्या यादीमध्ये आरक्षण देता येत नाही आणि तो 342 2 कलम सांगत होता. हे कलम आहे एखाद्या जातीला एससी आणि एसटी मध्ये इन्क्लूड किंवा एक्सक्लूड व्हायचं असेल तर. आणि आमच्या माणसांनी तिथं त्याला सांगितलं, पडळकर साहेबांनी त्यांना सांगितलं, ओ साहेब तुम्ही सचिव आहे ना, सेक्रेटरी ना, मग तुम्ही सारखं 342 सांगताय, 342 काय सांगा. त्यावेळेस त्याला सांगायचं आलं, ह्याला म्हणतात खिंडीत पकडणं. ते साहेबांनी पकडलं आणि मग सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना कॉन्फिडन्स आला. यायला ही पोरं म्हणतात की काहीतरी तथ्य आहे. ही आपला होता तिसरा विजय, बरोबर. आणि त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं तुम्ही म्हणताय ना की 342च्या व्हॉटेवर काय कलम असेल ते त्याच्यानुसार राज्याच्या अखत्यारीत आहे आरक्षण देणं, तर तुम्ही आम्हाला 7 दिवसात सांगा की कसं देता येते. मी धर्मवीर आनंद दिघेचा शिष्य त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेला मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तुम्हाला लेखी देतो, लेखी काय की 15 दिवसात GR काढणार. आणि आमची सगळी माणसं कामाला लागली. हा आपला 4था विजय. मी आहे ना विजय छोटा करत नाही आहे, कारण की एक गोष्टी लय महत्वाच्या आहेत. तुम्हाला वाटतं आपल्याला काहीच हाताला लागत नाही, हे हातालाच लागले. 60 वर्षाच्या नंतर काहीतरी हाताला लागलं, काय भेटलं मला सांगा. 2014च्या या बारामतीच्या आंदोलनात काय भेटलं आम्हाला? फक्त एक आश्वासन, फक्त एक पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो एवढं फक्त एक आश्वासन. व्यतिरिक्त काय भेटलं का? परंतु शिंदे साहेबांनी शब्द दिला. आमच्या मल्हार मावळ्यांना, आमच्या अभ्यासकांना हे सगळं तिथं त्यांना सांगितलं. 7 दिवसात सगळे डॉक्युमेंट दिले आणि त्यानंतर उपोषणाचे दिवस वाढत होते, आमच्या तब्येती खराब होत होत्या. त्यावेळेस आम्ही कुठल्याही नेत्याच्या हातून उपोषण सोडलं नाही बरं का. तर आम्ही कुठल्या नेत्याच्या हातून उपोषण सोडलं असतं, मंत्र्याच्या हातून उपोषण सोडलं असतं ना, परत तुम्ही म्हटलं असता की विकले गेले, हायजॅक झाले, त्यांना शब्द दिला होता पाळला नाही. त्यामुळे आम्ही बांधील तुम्हाला, आम्ही बांधील जनतेला. जनता म्हणून तेच करणार. जनता म्हणली की उपोषण सोडा, कारण की तुम्हाला आमची काळजी आहे. आम्ही ते उपोषण स्थगित केलं, बरोबर आहे. आणि हॉस्पिटलमध्ये 1 रात्रच ट्रीटमेंट घेतली आणि ऑन द वे संभाजीनगरला गेलो. संभाजीनगरला गेल्याच्या नंतर संभाजीनगरला का गेलो, कोण सांगेल? हात वर करा बघा. 4-5 लोकांनाच माहित असते, त्यामुळे मला अभ्यास घ्यायला लागतो. कारण की तुम्हाला माहित नसलं ना, पण इथं किती रक्त सांगितलं हे केलं ना तर काय म्हणजे एक कथाच आहे ना. मग एक स्टोरीच आहे, ज्या आजीबाजी सांगते तशी, बरोबर ना. मॅडम काय बोलू आम्ही संभाजीनगरला? जोरात बोला, मला पाणी प्यायचं. हा, पण तिथं का गेलो तेही सांगा. तुम्हाला टाइम दिलाय बोलाय, पाणी प्यायचं. आता तुम्हाला सांगतो बघा, इथलेले सरकारने धनगराच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी त्वरित GR काढावा. हे तर आपण पेंडिंगला आहे. त्यानंतर दुसरी मागणी नाही, धनगर जात वैधता प्रमाणपत्र रद्द करावे. हे धनगर कोण आहे? ते धनगर
हे धनगर धनगरच आहे, ज्यांना धनगरचे खाडाखोड करून अवैध कास्ट व्हॅलिडिटी काढले होते. आणि त्याच्यामुळे हे जे अहिल्या समाज प्रबोधन मंच जो लढत होता ना 10 वर्ष, जे पै गोळा करून जो लढत होता ना, त्याची केस हरली होती आपण या भूतामुळे. ते भूत उतरवायला गेलो होतो आम्ही, आणि ते भूत उतरवण्याच्या मॅडमनं जायला आणलं. ही मॅडम त्याच समाजाची, तिच्यावर न्यायालयात 48 खटले झाले, 48, आणि न्यायालयाने तिला 1 लाखाचा दंड केला साहेब, आणि सांगितलंय तिला कुठल्याच समितीच्या प्रमुखपदी नियुक्त करू नका. बरोबर. या बाबत डिस्कशन केलं. पहिला अर्थ आम्हाला तिनं घुमावलं, म्हणजे एवढं घुमावलं की होतच नाही, माझ्या हातातच नाही, काय पण सांगताय. पण तिला माहित नव्हतं ना, आम्ही आर्किटेक्ट आहे, आम्ही इंजिनियर आहे, आम्ही शिकलोय, आम्हाला काय काय कळतंय. तिला वाटलं येडे धनगर म्हणतात ते हेडे धनगर आहे, त्यांना आपण डायरेक्ट करू. पण तिला तिचाच कायदा दाखवला. ही 2001 आणि ते सगळे जे काही कोर्टातले जे काही पिटिशन्स होते त्याच्यामध्ये हा अधिकार ज्यावेळेस कुठला माणूस एखादा अवैध पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जर एखादे कास्ट व्हॅलिड करून घेत असेल तर त्याला रद्द करायचा अधिकार मॅडम तुलाच आहे. आरोग्यच बोलणार तुलाच आहे, म्हटलं काही लय त्रास दिला हो, तुलाच आहे. त्यावेळेस मग ती कुठेतरी 1 तासाच्या नंतर वाकली आणि म्हटली का ठीक आहे, मी तुमचं 3 दिवसात करते. आणि मग आम्ही तिथं आज करते उद्या करते, आज करते उद्या करते, असं तिनं 7 दिवस घालवलं. त्या आजूबाजूच्या गावातल्या बिल्डिंगचे सरपंच असतील सगळे, त्यांना महिला आणल्या बरं का मॅडम. तिथं पुरुष खूप कमी, 75% महिला, 25% पुरुष, अशी तिथं क्वांटिटी रोज होती. आणि जर धनगरचे कास्ट व्हॅलिडिटी अवैध कोणी जर कॅन्सल केले असतील ना, तर ते कोणी केले असतील हो? फक्त आणि फक्त महिला शक्तीने केले. फक्त आणि आम्ही तर निमित्त मात्र येतो. ज्यावेळेस आपण उपोषणाला बसतो ना त्यावेळेस आम्ही देव असतो, फक्त देवासारखं बसायचं, बाकी पावर बाहेर असते सगळी. तर महिलांनी त्या डायरेक्ट आत घुसल्या. बर तुम्हाला एक गोष्ट अजून एक गोष्ट सांगतो की ज्युडिशियरी ही ज्युडिशियल पोस्ट आहे त्या मॅडमची, ती सहआयुक्त आहे आदिवासी टीआरटीआयची, बरोबर का. तर कोर्टाच्या पुढे कोण आंदोलन करतं कसं आहे, जसं आज इथं काही लोकांना हे करण्यात आलं का नाही की नाही नाही हे करू नका ते करू नका. अरे हे तर लय फालतू झालं, फालतू. आम्ही त्या कोर्टाच्या पुढे आंदोलन करून आलो, उपोषण करून आलो, तिच्या नाकावर पिचून, आणि इथं फालतू गोष्टीला आपण घाबरतोय. बरोबर आहे. तर इथं आज बसलो, केसेस होत्या, काय होलंय, आम्हाला घाबरवलं पण नाही लोकांनी. गणेश हे करू नको, तुझ्यावर केस पडेल. अरे माझ्यावर पण 353चा गुन्हा आहे, 7 तास खंबाटकी अडवलं होतं आम्ही. कळलं का. तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्हाला असं वाटतं का रक्त न सांगता केसेस न घेता तुम्हाला आरक्षण भेटत? जर असं वाटत असेल ना तुम्ही काय ब्राह्मण समाजाचे नाहीये, कारण की तुमच्याकडे इंटेलेक्ट कमी आहे, बरोबर ना. त्यामुळे तुम्हाला रस्त्यावरच उतरायला लागेल काय. मग ते सगळं झालं. मग त्यांना आम्ही 7 दिवसाचा टाइम दिला आणि सोमवारच्या दिवशी त्यांना आम्हाला 8 वाजता ते अवैध झालेले जे काही आदेश होते ते आमच्या हातात दिलं. हे आपला होता 5वा विजय, बरोबर. त्यानंतर ते झाल्याच्या नंतर आम्ही कट्टू मुंबईला आलो, कारण की आता फक्त राहिला काय होता, फक्त आणि फक्त जीआर राहिला होता. सरकारवर प्रेशर क्रिएट होत होतं. त्यानंतर आम्ही आल्याच्या नंतर यांची वेळ घेतली. त्यानंतर मंत्रालयात उड्या मारल्या. आता हे सोपं आहे का, आहे का सोपं? तरी आम्ही मारल्या. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. मंत्रालयात उड्या मारल्या, सरकारवर प्रेशर क्रिएट केलं. वर्षापंगावर मोर्चानेला सरकारवर प्रेशर क्रिएट केलं. हा होता 6वा विजय, बरोबर. आता त्याच्यानंतर आपण बसलो इथं. म्हणून जी लोक म्हणतात ना घरी बसून, व्हॉट्सअप वीर खूप जास्त येतं त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये. कोण त्यांना सर्टिफिकेट पण देत नाही, पास पण करत नाही, तरी मला डिग्री करायची म्हणते ती. आणि एवढं मेसेज करतो काय जे पंडितच येतं. मला असं वाटतं बरं का असं केलं पाहिजे, मला वाटतं असं बरं का असं केलं पाहिजे. त्याला म्हटलं तुला काय वाटतं ते तू इथे येऊन बोल, मला असं वाटतंय. की हिता आला तर तुझं कोणतरी ऐकणार आहे, कुणाला माहिती घरात बसून काय करतोय, बरोबर आहे ना. त्यांनी इथे आलं पाहिजे. मग
तू चुकीचं बोललं तरी ऍक्सेप्ट करतो, फक्त तू बोल, तिथं येऊन बोल. इथं येतच नाही, घरात बसतंय, बायकोचं ऐकतं, इथं टाकतं असे. इथं येऊ नये यार तुम्ही, इथे सांगणार मला तू चुकीचं बोल, पण लिटून बोल, हिथं बोल. कारण की आम्हाला विश्वासच नाही आमच्या 2.5 कोटीची जनता आहे का नाही, ती दिसणारच. मला समजा ज्यांच्यासाठी आपण लढतोय ना, ती तरुण कुठे येते, किती तरुण उभे, हात वर करा. नाही असं ठीक हो का, तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये पण कॅटेगरी आहे. नाही नाही ऐकून घ्या, ह्याच्यामध्ये पण कॅटेगरी आहे. ते स्वतःला तरुण समजताय, उलट तुम्ही बावलट झाला सगळे की तुम्ही तरुण समजा नाही. त्यांच्यासाठी काय आहे बाबा, तुमच्याकडे टाळ स्पिरिट म्हातारा हो, पण आम्ही तरुणच आहे, बरोबर ना. तर किती तरुण इथं उभे येतं, तर मला वाटतंय 10% फक्त, बरोबर आहे. पण त्या 10% तरुणांना वाटत नाही का की माझ्या भविष्याचा जागर इथं होतोय आणि मला त्या मैदानाला जायचंय. वाटतंय का नाही वाटतंय? नाही वाटत ना ती बोल. आता मी पण तरुणच आहे ना, 30 वर्षाचा आहे. या 30 वर्षात आहे का नाही, तुम्ही जर माझे आई आणि बाप असताना मला सटकावलं असताना म्हटल्या ती काय नाद लागलाय, आर्किटेक्ट झालाय किंवा तू समोर थोडा बंगला बिंगला बांधून दे, आज काय शिका बकऱ्या मागे गेलं, तंबूत गेलं, तुला अजून माहिती सुटलंय, हे समाज काही शहाणा का, अशी म्हणतात माझ्या आई बाप मला. आणि त्यांना मला एक पदवी पण दिली आहे, लोकदार्जिन. लोकदार्जिन माणसाला मी लोकनायक, जननायक, लोकनेते असल्या पदव्या दिलेल्या ऐकल्यात. लोकदार्जिन मलाच एकटा भेटली, फक्त मलाच एकट्याला, बरोबर. तर मला हे सांगायचे की कोण कुठे तुम्ही तुमच्या मुलांना मुलींना इथं आणलं पाहिजे. कारण की आता तुम्ही काही दिवसांनी जर उद्या आरक्षण नाही भेटलं तर तुमचा विषय तुम्ही बनगाव असणार, परंतु नाही परंतु त्यावेळेस टेक्निकल हे करूनच राहणार आहे बरं का. परंतु त्यावेळेस तुम्ही म्हणता ना की संस्कार पुढे पोस्टपोन झाले पाहिजे, पुढच्या पिढीला दिले पाहिजे, तर ते तुम्ही देण्यासाठी इथं आलं पाहिजे ना, आपल्या मुलांना मुलींना सगळ्यांना पाहुण्यांना यांना घेऊन. एखाद्याचं जर लग्न असेल तर तुम्ही जाताना नटून थटून सगळं, चल ग बाई तुला मस्त ड्रेस घेते, तर तुला जीन्स पॅन्ट घेतो, याव करतो त्या करतो, चांगला दिसला पाहिजे, आणा ना इथं त्याला. आणणार का किती जण आणणार? तुम्ही नाही आणणार सगळे. त्या मॅडम झोपत तरी हातवर करतायत, उपोषण करते, पण तुमचं हातच वर येणार. आणलं पाहिजे राव, त्याशिवाय होणार नाहीये हे सगळं, बरोबर आहे ना. तर मला हे सांगायचं आता शेवटला, सगळे थकलेत, मला हे सांगायचं तुम्हाला सगळ्यांना की जे घरी बसून म्हणतायत ना की कुठं काय होतं, नाही भेटत आरक्षण, नाही देत कुणाला कोण आरक्षण, बरोबर आहे ना. मग ह्या 7 जा छोटा छोटा विजय झाला आपला, तो ह्याच त्यामुळे झाला ना, बरोबर आहे ना, म्हणजे आपण सक्सेस मिळवतोय. उलट मी या जी काही आधुनिक जग तयार झालंय ना त्या आधुनिकतेला सलाम करतो. कारण की ज्यावेळेस बीके पेपर वगैरे होते ना, ज्यांना हा आरक्षणाचा ते कॉर्नरचे तेही माहिती नसतील लोकांना, ते कोणाची विचारलं सांगता पण येणार नाही तो माणूस शेवटचा कोण आहे. ते केमिकल इंजिनियर होते, अंबानीच्या वर्गात क्लासमेट होते. अंबानी कुठे, आमचा भाऊ कुठे, गोल्ड मेडलिस्ट होते. मनात आणलं असतं तर अंबानी एवढीच उभी करायची ताकद होती त्यांची, परंतु त्यांना समाजासाठी वाहून घेतलं. आज त्यांच्या घराची परिस्थिती बघितली ती विशाल, तर शेतकरी येतो. मग या समाजाने त्यांना पण टाळलं का? मला तुम्हाला हे सांगायचंय की जे लोक म्हणतात ना घरी बसून की कुठं काय भेटणार आहे, आम्ही का जाऊ, काय झालं